केमिस्ट्रीचा 12वीचा बोर्डचा पेपर तुम्ही जर बघितला तर तुमच्या एक लक्षात येईल की न्यूमेरिकल्स पुस्तकातले आहे तसे असतात, व्हॅल्यू सुद्धा चेंज होत नाहीत. आता सॉलिड स्टेट मध्ये 6च न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलेत आणि एक्सरसाइज मध्ये थोडेफार असतील. ओके, एक्झाम मध्ये गॅरंटेड त्यातलाच क्वेश्चन येणार. मग ते थर्मोडायनामिक्स असू दे नाहीतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री असू दे, सॉल्व्ह प्रॉब्लेम करा. ओके, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम बघा, त्याच्या बाहेरचं काही येणार नाही, हे एकदम गॅरंटेड आहे. अगदी रिॲक्शन्स जरी असतील किंवा कुठलेही पॉइंट्स, कुठलेही प्रश्न, पुस्तकाच्या बाहेरचं काहीही येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि केमिस्ट्रीमध्ये 10 ते 15 मार्काच्या डेफिनेशन्स असतात. तुम्ही परीक्षेचा पॅटर्न जर समजून घेतला ना, त्यानुसार तुम्ही जर अभ्यास केला ना, तर तुम्हाला ना तुमचं टार्गेट लवकर अचीव्ह करता येईल. परीक्षेत जे येतं तेच आपण केलं पाहिजे ना. म्हणजे डेफिनेशन 10 ते 15 मार्काला येत आहेत. डिस्टिंग्विश म्हटलं ना तर रिॲक्शन मध्ये सुद्धा डिस्टिंग्विशचे प्रश्न असतात, तिथं रिॲक्शन लिहाव्या लागतात. ओके, त्याच्यानंतर सांगू का तुम्हाला मी, ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि मॉलिक्युलरिटी हा डिस्टिंग्विशचा प्रश्न नेहमी विचारला जातो. ठरलेले असे प्रश्न आहेत. डायग्राम म्हटलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री सारखा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्ही या गोष्टी समजून घ्या. या गोष्टी तुम्हाला समजल्या तर मग अभ्यास करायला अवघड जाणार नाही. काय होतं, नाही तर टॉपिक मोठे आहेत. ओके, एक टॉपिक जर 40-50 पेजेसचा असेल तर तुम्ही विनाकारण तणाव निर्माण कराल. होईल का माझ्याकडून? मुलांचा एक प्रश्न असतो, होईल का? होणार आहे जर तुम्ही क्वेश्चन कसे येतात परीक्षेत हे समजून घेतलं तर. आणि हे समजून घेण्यासाठी सह्याद्री ट्युटोरियल्स हे चॅनल फॉलो करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.